सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा प्रचंड वादविवाद आणि गोंधळात पार पडली आहे। नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती। सभेसमोर आलेल्या एकूण 24 विषयांपैकी एका विषयाला स्थगिती देण्यात आली तरी उर्वरित 23 विषयांना किरकोळ वादविवादानंतर मंजुरी देण्यात आली आहे। मात्र आयत्या वेळेच्या विषयांमध्ये शहरातील अतिक्रमण मोहीम आणि आस्थापना विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। लाडपाकी समितीच्या अनुसरून एकही वारसाला नोकरी देण्यात येत नसून पालिकेच्या आस्थापना विभागाच्या वतीने आर्थिक लाभ करून देत परस्पर नोकरी विकण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केलाय। विरोधी पक्षाचे नगरसेवक अमोल नरवडे आणि बापू दराडे यांनीही प्रशासकीय कारभारावर जोरदार हल्ला चढवलाय। पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने कामात दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला। नगरसेवकांनी वारंवार सूचना देऊन आणि मागण्या मांडूनही प्रभागातील कामे रेंगाळत ठेवली जात आहे, जी लोकशाहीत अत्यंत चुकीची बाब आहे, असे नरवडे व दराडे यांनी ठणकावून सांगितले। एकंदरीत 24 पैकी 23 विषयांना मंजुरी मिळाली असली तरीही शहराचे प्रलंबित प्रश्न, प्रशासनाचा मनमारी कारभार आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांमुळे मनमाड नगरपालिकेची ही सर्वसाधारण सभा दीर्घकाळ स्मरणात राहील अशी ठरली आहे। तुम्ही टपऱ्या तोडून टाकली, तुम्ही गॅरेज मध्ये एक बी टपरी तुम्ही उचलून आणलेली नाही, डायरेक्ट डिमॉलिश केलेली या पद्धतीने अतिक्रमण काढले। मग पुढचा अतिक्रमण का झालेले ऑलमोस्ट 90% लोकांनी आपल्या टपऱ्या काढून घेतल्या। अतिक्रमणाचा कायदा असा आहे की अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून ते डिमॉलिशच करायचं असतं। पण आपण एक मानवी याच्या दृष्टिकोनातून मानवी दृष्टिकोनातून अतिक्रमण कधी काढणार आहे? आता हे पुढचं अतिक्रमण आपल्या एसआयची मोहीम संपली का समजा या रोडवरचे अतिक्रमण 10 होते, तुम्ही आज काढले 2 पेंडिंग ठेवले। आम्ही तुम्हाला सांगायचं की या अतिक्रमण या विषय असा आहे की आपण सुरुवातीला पोलीस प्रशासनाने जेवढं पत्र दिलं होतं आपण ती अतिक्रमण पहिला सामान्य सदस्य सुद्धा अत्यंत तीव्र भावना चालायला जागा नाही, गावात पण आले, फक्त त्या पोलीस प्रशासनाने जेवढं पत्र होतं। हो सर, अतिक्रम हा अतिक्रम आहे, तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन नका करू का? पोलिसांनी हे सांगितलं, पोलिसाचा हा विषय येत नाही, आपला विषय येतो अतिक्रम। तुम्ही ठराव घेताना काय झालं? मनमाड शहर तुम्हाला अतिक्रमण आता कमर्शियल जेवढी पण अतिक्रमण आपण जेवढे नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स आहे, जेवढे आहे प्रायव्हेट कॉम्प्लेक्स आहे, त्यांना एक पण पार्किंग नाही सर। ही चूक कोणाची आहे? कंप्लेशन सर्टिफिकेट का दिलं तुम्ही त्यांना? सगळे पार्किंग रोडवर येतील, त्या रोडला मग अतिक्रमण। तुम्ही एक जिमचा ठराव देऊन ठेवले, गाड्या रोडावर उभे राहतात, परत तुम्ही सांगता अतिक्रमण काढायचं। ठराव देताना एवढं तरी तुम्ही विचार करायला पाहिजे। 100 गाड्या तुम्ही हे करता नाही समोरच्या गाड्या लागतात, त्या शॉपिंग सेंटरला पहिलेच पार्किंग नाही, त्या लोकांना परत त्रास। तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं त्याचं सर। गावात भरपूर ठिकाणी अतिक्रमण काढा, आमचं असं म्हणणं आहे, विनंती तुमच्याकडे सर। जसं तुम्ही इकडे दाखवलं ना आपला स्टाईल, ते पूर्ण गावात दाखवा असं माझं म्हणणं आहे, है ना? तुम्ही आता सध्या त्यावर एक टेबल पण लावू देत नाही लोकांना। कोर्टाने सांगितले तो अतिक्रमण काढायला, तुम्ही त्या कसं काय असेल शुभम साहेब? शुभम सर, जर कोर्टाने जर त्यांना अतिक्रमण काढायला लावलेले तर तुम्ही का त्यांच्या कृपादृष्टी ठेवताय? सन्मान्य नगरसेवकांच्या जागर जनस्थानसाठी आमिर शेख, मनमाड।